माननीय हमारे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहब, डॉक्टर जितेंद्र आवाड जी, उनका शुक्रिया अदा करूंगा। हमारे सभी कॉरपोरेटर का शुक्रिया अदा करूंगा, हमारे अध्यक्ष मनोज प्रधान जी, शमीम खान जी, और थानेगर की सेवा दोबारा मुझे करने के लिए मेरी पार्टी ने मुझे एक मौका दिया। इसके लिए मैं पूरी कोशिश करूंगा कि अपने इस कार्यभार पे उनके लिए सफल कर सकूं। मोटे मोटे प्रकल्प को छोड़ के थानेगर की जो मूल सुविधाएं, रास्ते, पानी, सफाई, आरोग्य, शिक्षा, इन पे हमारा पहला ध्यान रहेगा। घोड़बंदर, कलवा, मुमरा, इन सभी जगहों पे पानी की भारी किल्लत है। आज तक हमारे पास धरण नहीं है, हमको पानी इधर उधर से मांगना पड़ रहा है। पानी की बड़ी परिस्थिति के टैंकर माफियों ने पूरे थाना के अंदर एक जाल बिठा के रखा है। लाखों रुपए का टैंकर खरीद करके लोग दे रहे। एक तरफ थाने महानगर पालिका का बिल भर रहे, दूसरी तरफ उनका लाखों रुपए का टैंकर का बिल हो रहा है। ऐसे ही आरोग्य के विषय, ऐसे ही सफाई का विषय। तो हम लोग मोटे मोटे प्रकल्प को, ठीक है विकास होना चाहिए, लेकिन मूल सुविधा अगर थाने को ना मिले तो हमारे लिए फिर कोई काम का नहीं है थाने महापालिका। 25 वर्ष ते 30 वर्ष एकच पक्ष आहे तो या ठिकाणी सत्तेवर आहे, त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मागील महासभेत देखील बघितलेलं आहे की कोणालाही बोलू दिलं जात नाहीये। या संदर्भात आपण विरोधी पक्ष नेते म्हणून कशा प्रकारे आवाज उठवणार आहात, कारण सत्ताधाऱ्यांना देखील बोलू दिलं जात नाही असं भाजपने सांगितलं। जो परिस्थिति पहले थी, आज जो सत्ता में लोग बैठे, ये महासभा के अंदर का पहले थी प्रथा चालू है। जब हम बोलते थे, जब राष्ट्रवादी के 35-40 नगर सेवक थे, तो हम यही तो बोलते थे कि देखिए, चाहे विरोधी पक्ष हो या कोई अपक्ष कॉर्पोरेटर हो, कॉर्पोरेटर चुन के आया अपने लोक प्रतिनिधि, जो वहां की समस्या है, थानेगर की समस्या, वो सभागृह में बोलने के लिए आए। आप उसको उसकी समस्या बोलने ही नहीं देंगे। ये आपके कुछ ठहराविक लोग अगर बोलेंगे तो सभागृह का ये अंजाम रहेगा। जो उन्होंने दूसरों के साथ किया वो आज खुद हो रहा है। तो आने वाले वक्त के अंदर सभागृह में चलेगा नहीं। सभी सदस्य 131 सदस्य को अपनी भूमिका मानने का सभागृह में अधिकार है, और वो हम उनको अधिकार दिला के ही रहे। एक मोठी जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्षावर असते। विरोधी पक्ष नेता हा एका पक्षाचा नसतो, तर विरोधी पक्ष नेता हा सर्व पक्षीयांचा, जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे, ज्यांनी विरोधी बाकावरनं बसून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचा असतो, त्या सगळ्यांचा नेता हा विरोधी पक्ष नेता असतो। आणि त्याच्यामुळे ही जबाबदारी खूप मोठी आहे। ठाण्यात गाळव्यामध्ये आहे, मुंबऱ्यामध्ये आहे, घोडबंदरला आहे, पाणीच नाही। पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि अनेक वर्ष ठाणेकर पाण्याच्या नावाने बोंबलतात। ठाण्याच्या आजूबाजूला जवळजवळ नाही म्हणायला गेलं तरी 32,000 करोड रुपयाची कामं चालू आहेत, पण त्या 32,000 करोड रुपयाचा 32 रुपयाचा फायदा ठाणेकरांना होणार आहे का? महानगरपालिकेचं मूळ काम आहे वॉटर गटर मीटर। नाल्याची काय परिस्थिती आहे, साफसफाईची काय परिस्थिती आहे, आणि पाण्याचं तर वारंवार बोलून सुद्धा काही सुधार व्हायला तयारच नाही। प्रयत्न हा राहील विरोधी पक्षीयांच्या वतीने, सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून विनंती असेल विरोधी पक्ष नेते आणि सर्व आमच्या सन्माननीय सदस्यांना की सगळ्यांची एक बैठक घ्या विरोधी पक्षांची, आणि पाणी आणि रस्ता या विषयावरती जोरदारपणे सत्ताधाऱ्यांना अडचण घ्या। मागील अनेक वर्षांपासून पाणी असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न गंभीर होताना पाहायला मिळतोय। ठाण्याला मुख्यमंत्री पद सुद्धा लाभलेलं होतं, मात्र तरी सुद्धा ठाण्याचा पाण्याचा प्रश्न काही सुटत नाहीये। आम्ही विधानसभेत सुद्धा मांडला की प्रत्येक मुख्यमंत्री हा पदी बसल्यानंतर शहरातली जी प्रमुख समस्या आहे ती सोडून घेण्याचा प्रयत्न करतो, पण आम्ही अपयशी ठरलो की आम्ही ठाण्याला धरण देऊ नाही शकतो। पण सर, एकीकडे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे, तर उच्चभ्रू सोसायटी मध्ये करोडो रुपये खर्च करून देखील टँकर मागवावे लागतात। आम्ही तुम्हाला तेच सांगतो की झोपडपट्टी असो नाही तर हिरानंदानी गार्डन किंवा हिरानंदानी मेडोज असो, कुठेही जा तुम्हाला पाणी नाहीच। म्हणजे पाणी जातं कुठे? आणि मग एवढं टँकरला पाणी मिळतं तर टँकर मधनं पाणी कुठे?
टँकर माफियांची मोठी लॉबी, इथले जे पाणी खात्याचे अधिकारी आहेत ते प्रचंड भ्रष्ट आणि मेन लाईन वर टेपिंग आणि MIDC आणि कितीतरी लक्ष दक्ष पाणी लिटर पाणी हे अवैध पद्धतीने चोरून घेतलं जातं. ते चोऱ्याही पकडून दिल्या आहेत, त्यांच्यावरती कारवाई पण केली जाते. जर लोकांना भीतीच नाही उरली तर त्या मेन लाईन मधनं पाणी घरी घेऊन जातील. भीतीच उरलेली नाही. माझी स्वतःची पत्र आहेत, मी स्वतः पत्र दिली आहेत. आणि मी तर सांगितलेली की पाणी चोरी आणि टॅपिंग हे इतर कुठल्याही कायद्यात आणण्यापेक्षा त्यांच्यावर 420 आणि चिटिंगचा आणि चोरीचा दोन्ही गुन्हे दाखल करा. बसू द्या 1-1 महिना जेलमध्ये, मग बरोबर सुधारतील. भीतीच नाही कायद्याची. अर्ध्या तासात जामीन मिळतो. मग पाणी चोरी करा नाही तर बिल्डिंग बांधा. कायद्याचा धाकच नाहीये. अनधिकृत बांधकामांबद्दल आपण एवढं बोलत असतो, लावा ना मकोका. ऑर्गनाइज्ड क्राईम आहे तो. शहराचं नुकसान करतात, शहराचं विद्रुपीकरण करतात, प्लॅन पास करत नाहीत, प्लॅन वरती खोट्या सह्या करतात. सगळं करत असताना तो कुठल्या तरी कायद्याचा आधार घेत आपल्या मजुराला आरोपी बनवतो. मालक राहिला लांब. तो मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा ना. अनधिकृत बांधकामांचा जो सुळसुळाट झालाय हा फक्त एखादी हायकोर्टाची नोटीस आली की बस तेवढ्या पुरते 1 महिना वातावरण गरम, वरती खालती धावपळ, परत चडीचूप. कारण का ठाणे महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांचा मुख्य स्तोत्र पैसे कमवण्याचं हे अनधिकृत बांधकाम आहे.